नमस्कार मंडळी, मी वैशाली बांते महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, विदर्भाच्या पूर्वेकडे असणारे जिल्हे म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये धानाचे उत्पादन खूप प्रमाणात होते। धानाचे उत्पादन अगदी खूप प्रमाणात होत असले ना तरी यातून येणारे उत्पन्न अगदीच कमी असते, कारण येथील धानाला पाहिजे तसा भाव सरकारकडून मिळत नसते आणि त्यामुळे येथील शेतकरी खूपच हवालदिल असते। येथील शेतकऱ्याचे वास्तविक जीवन मी खूप जवळून पाहिले आहे, कारण माझी नाळ या भंडारा जिल्ह्याशी जुळली आहे आणि म्हणूनच इथल्या शेतकरी मायबापावर मी एक कविता केली आहे। ती कशी वाटली ते नक्की सांगा। चला तर मग जास्त वेळ न घालवता कवितेला सुरुवात करू। भंडारा जिल्हा अन भातावर भिडला, भंडारा जिल्हा अन भातावर भिडला, म्हणून सारेच आम्हाले हिनवत असते, म्हणून सारेच आम्हाले हिनवत असते। पण त्याले काय माहीत, पण त्याले काय माहीत, धानाचे कोठार म्हणून एक नंबरवर आमचाच जिल्हा मिरवत असते, धानाचे कोठार म्हणून एक नंबरवर आमचाच जिल्हा मिरवत असते। आमचं आम्हालेच माहीत असते, आमचं आम्हालेच माहीत असते, या भातासाठी आमचे शेतकरी मायबाप किती आंग झिजवत असते, या भातासाठी आमचे शेतकरी मायबाप किती आंग झिजवत असते। थोडा पाऊस पडला, थोडा पाऊस पडला की परा वावरात फोकत असते, परा वावरात फोकत असते, अन धानासंग आपला जीव मातीमंदी ओतत असते, अन धानासंग आपला जीव मातीमंदी ओतत असते। पाऊस चांगला यावा म्हणून पावसाकडे डोळे लावून बसत असते, पावसाकडे डोळे लावून बसत असते, अन दुबार पेरणीचं संकट येऊ नये, अन दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून देवाले हात जोडत असते, देवाले हात जोडत असते। पाऊस येणार असला की मोर जसा पिसारा फुलवत असते, पाऊस येणार असला की मोर जसा पिसारा फुलवत असते, तसाच शेतकरी मनामंदी धानाचे स्वप्न रंगवत असते, मनामंदी धानाचे स्वप्न रंगवत असते। परा जसा काळ्या मातीमंदी डोलाले लागते, परा जसा काळ्या मातीमंदी डोलाले लागते, तसाच शेतकरी जोमानं शेतीच्या कामाले लागते, तसाच शेतकरी जोमानं शेतीच्या कामाले लागते। पेंड्या बांधणीसाठी शेतमजूर आणाले जाते, पेंड्या बांधणीसाठी शेतमजूर आणाले जाते, न रोवणीच्या कामासाठी बायाच्या मागं धावते, अन रोवणीच्या कामासाठी बायाच्या मागं धावते। शेताची मालकी नाही पदर कमरेले खोसते, पदर कमरेले खोसते, न गुडघाभर चिखलामंदी शेतातल्या बायासोबत रोवते, गुडघाभर चिखलामंदी शेतातल्या बायासोबत रोवते। साप विंचवाच्या भीतीले बांधायच्या बाहेरच ठेवते, बांधायच्या बाहेरच ठेवते, न धन्याच्या खांद्याले खांदा लावून, धन्याच्या खांद्याले खांदा लावून आपल्या घरासाठी राबते, आपल्या घरासाठी राबते। रोवणीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत बसते, पावसाची वाट पाहत बसते, पण हा मुजोर पाऊस महिनाभराच्या सुट्टीवर जाते, महिनाभराच्या सुट्टीवर जाते। कसा तरी शेतकरी मोटर पंपाच्या साह्यानं रोवणी आटपून घेते, कसा तरी शेतकरी मोटर पंपानं रोवणी आटपून घेते, अन धान आता भरत आला म्हणून खूप खुश होते, म्हणून खूप खुश होते। पण या मुजोर पावसाले आता खूप जोर येते, महिनाभरापासून दडी मारून बसलेला पाऊस आता धो बरसते, अन भरलेल्या धानाची दानादान करून सोडते, हे पाहून शेतकऱ्याचे डोळे भरून येते, अर्धा लाल अर्धा पांढरा तुकडा तांदूळ हातात येते, अर्धा लाल अर्धा पांढरा तुकडा तांदूळ हातात येते, अन धानावर केलेला खर्चही निघत नसते, अन 2 पैसेही हातात येत नसते, अन शेतकऱ्याचा धानावर केलेला खर्च बी निघत नसते, अन 2 पैसेही हातात येत नसते। तरी शेतकऱ्याचं मन खूप मोठं असते, नातेवाईकाले नवा तांदूळ फुकटच देत असते, अन खा लसणाचे आयते म्हणत असते, लसणाचे आयते खासाठी भंडाऱ्यालेच जा लागते,
लसणाचे आयते खासाठी भंडाऱ्यालाच जा लागते. आणि आता तरी शेतकऱ्याच्या धानाले भाव दे म्हणून सरकारले वठणीवर आणा लागते. कशी वाटली मंडळी कविता? आवडली असल्यास कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात हेही सांगायला विसरू नका. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.